हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी अशी चिकन बिर्याणी. तर बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 2 तास आधी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे 2 किलो चिकन घेतलेलं आहे. आपण 2 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहोत. तर 2 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दही, त्यानंतर लाल तिखट, बिर्याणी मसाला, मीठ आणि खूप सारा पुदिना, आलं लसूण पेस्ट आणि तेल घालून आपण ते मॅरिनेट केलेलं आहे. 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करणार आहोत. आता आपण तांदूळ धुवून घेणार आहोत. जो बिर्याणीचा तांदूळ येतो, तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता. तर हा तांदूळ आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी घालून 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत. तर आता आपल्याला पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. 3-4 चमचे तेल आपण घालून घेणार आहोत आणि 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. उभे चिरून घेऊन ते आपल्याला तळण्यासाठी तेलामध्ये घालायचे आहे. ते थोडे असे मोकळे करून तेलामध्ये आपण घालणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या जातील आणि कुरकुरीत होतील. बघू शकता तुम्ही, कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा फ्राय करणार आहोत. कांदा फ्राय होण्यासाठी एक 10 मिनटाचा वेळ लागतो. एक 10 मिनटामध्ये व्यवस्थित असा कांदा आपला ब्राऊन असा फ्राय होतो. व्यवस्थित आपल्याला तो कंटिन्युअसली हलवता आपल्याला हे बघा असा कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा हा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला राईस शिजवून घेण्यासाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जो आपला राईस आहे तो स्टीम करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले घालायचे आहेत, जसे की मसाला विलायची, हिरवी विलायची, दालचिनी, तमालपत्र, आपलं साधं जिरं आणि शहाजिरं आणि 1 ते 1.5 चमचा तेल आणि मीठ घालून आपण ते उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आता ज्या पातेल्यामध्ये आपण कांदा तळून घेतला होता त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा साधं जिरं, 1 चमचा शहाजिरं घालून तडतडून घेणार आहोत आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घालणार आहोत. इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण त्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, कांद्याचा रंग आता चेंज होत चाललेला आहे. कांद्याचा कलर बदलत चाललेला आहे. तर तुम्ही असा व्यवस्थितपणे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन कांद्याचा रंग होत आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत. इथे मी 4 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते एका गॅसवरती ते परतून द्यायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. इथे तुम्ही बघू शकताय, आपण जे तांदूळ उकडण्यासाठी किंवा भात बनवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं त्याला चांगले असे खळखळून उकळी आलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तांदूळ हा आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचा आहे प्रॉपर एक 15 ते 20 मिनटांसाठी किंवा 1 तासभरासाठी जरी तुम्ही भिजवलात तरी चालेल. पण बाकीची आपली कांदा वगैरे चिरून होईपर्यंत, तयारी होईपर्यंत भिजवलात तरी एक 15 ते 20 मिनटं तो छान असा भिजतो. बघू शकता तुम्ही, आपला जो पाणी उकळलेला आहे त्याच्यामध्ये एक खडा मसाल्याचा पूर्ण जो स्वाद आहे, पूर्ण अर्क आहे तो उतरलेला आहे. त्याच्यामुळे हे आपण काढून घ्यायचे आहेत खडे मसाले, की जेणेकरून आपल्याला बिर्याणी खाताना ते दाताखाली येणार नाहीत. व्यवस्थित असे ते काढून घ्यायचे आहेत. आणि आता तुम्ही बघू शकताय, आपलं जो मसाला उकळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मसाल्याचा असा लालसर असा रंग उतरलेला आहे. तर हा रंग आपल्या भाताला येऊ नये किंवा तांदळाला येऊ नये ह्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस पिळणार आहोत. लिंबाचा रस घातल्यानंतर काय होतं, की हा जो लाल रंग जो पाण्याला आलेला आहे मसाल्यांचा, तो आपल्या तांदळाला रंग येत नाही आणि भात जो आहे आपला बिर्याणीचा राईस जो आहे तो, हे बघू शकता तुम्ही, असा पांढरा शुभ्र असा शिजल्यानंतर असा पांढरा शुभ्र होतो, म्हणजे लालसर असा होत नाही. बघू शकता, तांदूळ आपल्याला असा 80% पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. 80% पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि आता हा तांदूळ आपण चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत. पाणी त्यातलं पूर्ण काढून घेणार आहोत. ठीक आहे. कांदा आणि टोमॅटो आपण जो इथे परतायला टाकला होता तो तुम्ही बघू शकताय, टोमॅटो एकदम असा मऊसूत झालेला आहे. दोन्ही पण एकदम असं एकजीव झालेला आहे. आता
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण चिकन मॅरिनेट करत होतो, चिकन मॅरिनेट केले होते त्यावेळेस आपण त्यामध्ये सगळे मसाले वगैरे घालून घेतलेले आहेत। परत एकदा सांगते, चिकन मॅरिनेट करताना आपल्याला त्यामध्ये दही, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, थोडीशी धना पावडर, 2 ते 3 चमचे तेल, खूप सारा पुदिना, आलं लसूण पेस्ट हे घालून आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला घालण्याची आपल्याला काही गरज नाही आहे। आणि चिकन ज्यावेळेस आपण मॅरिनेट करतो त्यावेळेस ते आतपर्यंत त्याच्या पूर्णपणे हे मसाले गेलेले असतात, मसाल्यांचा ज्यूस जो आहे तो आतपर्यंत पूर्ण गेलेला असतो, त्यामुळे आपलं चिकन जे आहे बिर्याणीमधलं ते असं ज्यूसी असं होतं, कोरडं असं लागत नाही। बघू शकता, थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये घालून आपण ते परतून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटासाठी झाकण घालून ठेवायचं आहे। 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला असं व्यवस्थित असं म्हणजे मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे, ते पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदा। व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। या स्टेजला तुम्ही बघू शकताय चिकनसुद्धा आपलं एक 70-80% पर्यंत शिजलेलं असतं। थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघू शकताय, मसाले जर तुम्हाला काही कमी वाटले तर या स्टेजला तुम्ही मीठ किंवा मसाला तुम्हाला जर ॲड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकताय। बघू शकता आपल्या चिकनला असं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता जो आपण उकडून घेतलेला जो तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये लेयर घालणार आहोत आपण। आता ही माझी ऑर्डरची बिर्याणी होती, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 लेयर लावलेल्या नाही आहेत, अशी एक सिंगल लेयरच लावणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 3 लेयर याच्यामध्ये लावू शकता। खाली तांदूळ, त्याच्यावरती पूर्ण हा मसाला, त्याच्यानंतर पुन्हा आपला स्टीम राईस, असा तुम्ही लेयर करू शकता। पण माझी ऑर्डरची बिर्याणी असल्यामुळे मी फक्त याच्यामध्ये अशी एकच सिंगल लेयर फक्त लावणार आहे। आणि राईस टाकताना जर तुम्हाला परत त्याच्यामध्ये काही खडे मसाले आढळले भातामध्ये तर ते तुम्ही काढून टाकू शकता, जेणेकरून ते दाताखाली येणार नाहीत। आता आपल्याला दम द्यायला हा राईस म्हणजे बिर्याणी ही ठेवायची आहे, तर त्यासाठी हे बघा, आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो राईसवरती पूर्ण असा पसरवून घ्यायचा आहे। तर या स्टेजला आपल्याला फक्त याच्यामध्ये कांदाच टाकायचा आहे, कोथिंबीर किंवा पुदिना आत्ता टाकायची नाही आहे। आणि तुम्ही कांदा पूर्ण टाकून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा वरून बिर्याणी मसालासुद्धा पसरवून घ्यायचा आहे, असं पूर्ण स्प्रिंकल करून घ्यायचं आहे, ज्याने जी राईसची टेस्ट आहे तीसुद्धा खूप छान लागते। या स्टेजला तुम्हाला जर हवा तर यामध्ये तुम्ही फूड कलर वापरू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी इथे कोणत्याही प्रकारचा कलर वापरणार नाही आहोत। आपल्याला ही बिर्याणी एक अर्धा ते पाऊण तासासाठी लो फ्लेमवरती आपल्याला दम देण्यासाठी ठेवायची आहे। पातेल्यावरती तुम्ही एखादी जड वस्तूसुद्धा ठेवू शकताय। अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं आपला त्याला सगळीकडून दम बसलेला आहे, व्यवस्थित असं सगळीकडून वाफ बसलेली आहे बिर्याणीला आपल्या, आणि सुगंधही खूप छान येत आहे। आता या स्टेजला आपल्याला याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेला। आधी घालायचं नाही आहे, कारण काय होतं मग त्याला जी स्टीम बसते ना त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर अशी काळसर पडते आणि त्याची टेस्टसुद्धा चांगली लागत नाही। तर या स्टेजला आपण घालून घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर, आणि गरम असं मस्तपैकी सर्व करायची आहे बिर्याणी। बघू शकताय तुम्ही, वास इतका सुंदर येत आहे याचा, आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी झालेली आहे। साधी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।